नमस्कार मित्रांनो, नोकरी सोडलेला दूध व्यावसायिक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हे साधारण 25 गुंठे रान आहे आणि आमची लगबग चालू झाली आहे की कांद्याचे रोपं टाकायचे आहेत. त्यासाठी या प्लॉटमध्ये आपली मक्का होती, तिचा लास्ट टाईम बनवलेला व्हिडिओमध्ये आपण दाखवलेली. तर तिची आपण मुरघासासाठी कुट्टी करून घेऊन लगेचच नांगरट करून 2 दिवस थांबून रोटावेटर मारून लगेचच काकऱ्या घालतोय. तर या ठिकाणी आपल्याला कांद्याची रोपवाटिका करायची आहे. तर कांद्याची रोपवाटिका करायची म्हणजे मातीमध्ये बुरशी तयार व्हायला नको, या कारणासाठी नांगरट झाल्यानंतर रोटा मारून झाल्यानंतर आपल्याला काकऱ्या मारणं गरजेचं असतं, जेणेकरून हे जे मक्काचे राहिलेले अवशेष आहे हे आपल्याला सगळं गोळा करून घेऊन ते एका बाजूला टाकून द्यावे लागतात. कारण तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर आहे आणखी, आणि हे आपण बाजूला काढून न घेता जर कांद्याचे रोप टाकले तर याच्यामध्ये बुरशी फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते आणि ती कांद्याच्या रोपवाटिकेला हानी पोहोचवू शकते. त्याच्यामुळे अशा बैलांच्या काकऱ्या मारून आपण हे सगळे जे खाली मक्याचे राहिलेले अवशेष आहे ते सगळे गोळा करून घेऊन एका बाजूला टाकून देणार आहे, जेणेकरून आपल्याला बुरशीपासून आपल्या कांदा रोपवाटिकेचे संरक्षण करता येईल. आणि बैलांनीच काकऱ्या का मारायच्या, तर रानाची जास्त ऑलरेडी ओलावा असल्यामुळे रानाची जास्त तुडवा व्हायला नको, आपला हा यामागील उद्देश. तर सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारे नियोजन केल्यास आपण लवकरात लवकर कांद्याचे रोप टाकून चांगल्या प्रकारचं लागवडी योग्य रोप तयार करू शकतो. धन्यवाद.